नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ मुंगे, राज्यशास्त्र विभाग, निर्मल क्रीडा, समाज प्रबोधन ट्रस्टद्वारा संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदलापूर या महाविद्यालयाने ज्या ऑनलाईन तासिका सुरू केलेल्या आहेत या तासिकेच्या अनुषंगाने आज मी तुम्हाला BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता राज्यशास्त्र या विषयातील भारतीय शासन आणि राजकारण हा तृतीय सत्राकरिता जो पेपर ठेवण्यात आलेला आहे त्या पेपरमधील भारतीय संविधान या संविधानाची ओळख आपण बघणार आहोत. भारतीय संविधान कालच्या तासिकेमध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण संविधानाचा जो उगम आहे, विकास आहे, या संविधानाच्या उगम आणि विकासाची वाटचाल मागच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे. तरी विद्यार्थ्यांना या संविधानाचा जो स्वीकार भारताने जो केलेला आहे, हा संविधान स्वीकार करत असताना ही एक ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावरचं सर्वोच्च असं ग्रंथ समजलं जातं. या ग्रंथात ज्या वास्तविक जीवनाच्या घटनांचा समावेश केलेला आहे, या संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने केलेली आहे याची माहिती पाहत असताना आपण संविधान जो भारत देशासाठी स्वीकारलेला आहे या संविधानाची सविस्तर माहिती बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रहो, या संविधानाच्या बाजूची, संविधानाच्या भूमिकेची आणि संविधानाची माहिती पाहत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे, हे संविधान 26 जानेवारी 1950 ला स्वीकारलेलं आहे. हे संविधान जरी 26 जानेवारी 1950 ला स्वीकारले असले तरी या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना या अगोदर सुद्धा भारतामध्ये संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न, संविधान स्वीकारण्याचा प्रयत्न अनेक वेळा केलेला आहे. 1857च्या उठावामध्ये ज्या शिपायांनी बंड केले, त्या बंडानंतर भारतामध्ये प्रथमतः संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला गेला. पण हे संविधान लिहिण्याचं हाणून पाडण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले. परंतु यानंतर 1914 मध्ये म्हणजेच पहिल्या युद्धाच्या पार्श्वभूमीमध्येच गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतासाठी संविधान लिहित होते. या संविधानाला सुद्धा ब्रिटिशांनी नकार दिला. या गोष्टीसोबतच 1928 26 जानेवारी 1928 मध्ये लाहोर या ठिकाणी मोतीलाल नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील व ॲडव्होकेट मोतीलाल नेहरू साहेब यांनी भारतासाठी संविधान लिहिले आणि या संविधानाला स्वराज्याचे संविधान असं सुद्धा म्हणतात. यानंतर सर्वात महत्त्वाचं 1945 मध्ये तेज बहादूर सुप्रू यांनी संविधान लिहिण्याचा प्रयत्न केले, परंतु हे सुद्धा संविधान भारतासाठी लागू पडलेलं नाही. त्यानंतर 1946 ते 1950 म्हणजेच 9 डिसेंबर 1946 ते 26 जानेवारी 1950 या 2 वर्षे 11 महिने 17 दिवस जवळपास 3 वर्ष कालखंड खर्च करून भारतासाठी एक वास्तविक जीवनाचा संविधान निर्माण करण्यात आलेला आहे. आणि हे संविधान मुद्दाम म्हणून निर्माण करण्यात आलेलं आहे. तर या संविधानाची ओळख पाहत असताना हे संविधान का निर्माण करण्यात आलं, या संविधानाची निर्मिती करण्याची का गरज भासली, तर या संविधानाची निर्मिती पाहत असताना इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून ते जवळपास आजच्या परिस्थितीमध्ये अध्ययन करत असताना एक सर्वात महत्त्वाचं ग्रंथ समजलं जातं. ऐतिहासिक ग्रंथांचा आढावा घेत असताना ज्या रूढी प्रथा परंपरा या ज्या भारतामध्ये होत्या, या रूढी प्रथा परंपरांना तिलांजली देऊन भारताने एक नवीन संविधान निर्माण केले. या संविधानाचा मुख्य उद्देश काय होता? या संविधानाचा मुख्य उद्देश होता समता, स्वातंत्र्य, बंधुता या तिन्ही तत्वांचा स्वीकार करून भारताला एक समतेनुसार, भारताला एक न्यायानुसार, भारताला एक बंधुतेनुसार संविधान पाहिजे. भारतामध्ये विविधता होती. ही विविधता धार्मिक विविधता होती, जाती विविधता होती, समूहाची विविधता होती. याच्या पलीकडे जाऊन भारताने एक संविधान निर्माण केलं आणि हे संविधान निर्माण करून भारतासाठी एक सदृढ अशी एक शासन पद्धती दिली.
या संविधानाचा स्वीकार करत असताना याला अनेकांनी विरोध करत असताना ज्यावेळेस ब्रिटिशांचं ॲटली यांचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न केले. चर्चिलचं सरकार आलं त्यांनी सुद्धा विरोध केले. ज्यावेळेस ॲटली लेबर पक्षाचे होते त्यांनी सत्ता घेतल्यानंतर या संविधानाची निर्मिती करण्यासाठी भारताला जरी संधी दिली, ही संधी देत असताना या ठिकाणी भारतामध्ये सांप्रदायिक जातीयवादी धार्मिक दृष्टिकोनातून भारतामध्ये द्वंद्व निर्माण करत असताना या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण केला. हा वाद इतका विकोपाला गेला की या ठिकाणी मानव आणि वित्त हानी खूप मोठी झाली. ही हानी इतकी मोठी झाली की आजपर्यंत सुद्धा भारताला या हानीचा आणि द्वंद्वाचा जो परिणाम झाला आहे तो भारत कधीच भरून काढू शकलेला नाहीये. परंतु यासाठी जे विचार त्यांनी पेरून गेले ते विचार जरी पेरून गेले तरी सुद्धा भारताने ठाम अशी भूमिका घेतली की भारत हे संविधान निर्माण देश बनणार आहे. भारताला ज्या पद्धतीने स्वातंत्र्य देत होते त्याच पद्धतीने भारताने संविधानाची सुद्धा मागणी केली. ही संविधानाची मागणी केल्यानंतर ॲटली यांनी सांगितले की कॉमन हाऊसमध्ये की भारताला जे संविधान देत आहोत हे संविधान आम्ही शांतता आणि सहकार्यासाठी देत आहोत. आणि हे सांगत असताना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू लागल्या की भारताला संविधान दिल्यानंतर काय होईल, भारत खरंच संविधानाप्रमाणे निर्माण होईल का, भारताची एवढी कुवत आहे का, भारत हा देश विविधतेने नटलेला आहे, यामध्ये भारत संविधान कधीच स्वीकारू शकत नाही असे भाकीत इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेने जाऊ लागले. परंतु याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये एकतेचं वातावरण होतं, भारतामध्ये सामंजस्याचं वातावरण होतं. भारतामध्ये जरी हे संघर्षाचं किंवा युद्धाचं वातावरण दिसत असलं तरी भारतामध्ये एक मानवतेची भावना होती आणि मानवतेच्या भावनेतून अनेक व्यक्ती एकत्रित होत होते. आणि एकत्रित येत असताना 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान निर्माण करण्यासाठी दिल्ली या ठिकाणी संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. आणि कालच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की कालच्या तासिकेमध्ये आपण पाहत असताना 9 डिसेंबर 1946 रोजी भारताने सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी स्वरूपाचे संविधान सभेचे अध्यक्ष नियुक्त केले. परंतु या संविधान सभेला स्थायी स्वरूपाचे अध्यक्ष लागत होते आणि स्थायी स्वरूपाचे अध्यक्ष निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण अध्यक्ष म्हणून नेमलेले होते. आणि या देशाने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष केल्यानंतर या पूर्ण सभागृहाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. ही पडत असताना याच कालखंडामध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी 13 डिसेंबर 1946 रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उद्देश आणि ठराव स्पष्ट करतात. मित्रहो, त्यावेळी 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचं जरी कामकाज सुरू झालं तर वास्तविक कामकाज हे 13 डिसेंबर 1946 पासून खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. आणि कामकाज सुरू होत असताना पंडित जवाहरलाल नेहरू आपली उद्देशिका स्पष्ट करतात. ही उद्देशिका स्पष्ट करत असताना या उद्देशिकेमध्ये त्यांनी जवळपास 8 ठराव मांडतात. 8 ठरावानुसार पहिल्या ठरावामध्ये त्यांनी जे उद्देश मांडलेले आहे या उद्देशामध्ये भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम देश असेल या अशी घोषणा ते या सभागृहामध्ये करतात. आणि ही घोषणा केल्यानंतर सभागृहातील सगळे व्यक्ती टाळ्या वाजवतात. आणि तेव्हा ते स्पष्ट करत असताना भारत हा एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असेल अशी घोषणा करतात. सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय तर त्यावेळी त्यांनी अशी ग्वाही देतात, उद्देश सांगतात की आम्ही संविधान सभेमध्ये कशासाठी बसलेलो आहोत तर आम्ही भारताला एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश देणार आहोत, राष्ट्र देणार आहोत. आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न आम्ही करू. आणि हे उद्देश ठेवून त्यांनी या भारतासाठी सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतात. सार्वभौम म्हणजे काय तर त्यावेळी 1946 मध्ये त्यांनी सांगतात की आम्ही कुणाच्या पारतंत्र्यात राहणार नाही, आमच्यावरती अंतर्गत आणि बहिर्गत कुणाचेच बंधने राहणार नाही. आणि ही बंधने उलटून टाकण्यासाठी त्यांनी एक प्रकारे जे जाहीर करतात हे संकल्प करतात
की आमच्यावरती आज ब्रिटिशांचं राज्य आहे, आमच्यावरती इंग्रजांचं राज्य आहे, हे आम्ही उसकावून टाकून नवीन राज्य, स्वतःचं राज्य निर्माण करू असा संकल्प, गंभीर स्वरूपाचा संकल्प त्या ठिकाणी निर्माण करतात. आणि हे जेव्हा ते सांगतात की भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असेल, हे भाकीत पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा मांडतात. त्याच्यानंतर दुसरा सांगतात की भारत एक प्रकारे संघराज्य, भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केली जाईल, म्हणजेच भारत हा संघराज्यात्मक दृष्टिकोनातून एकत्रित राहील. आता मित्रो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हणले नाही की भारत हा देश निर्माण करू, भारत हा देश निर्माण करू, भारत एक राष्ट्र निर्माण करू. राष्ट्रानंतर ते काय म्हणतात की भारतातील शासन यंत्रणा कशी असेल, संघराज्यात्मक असेल, एकात्मक किंवा एककेंद्री शासन राहणार नाही. ही घोषणा भारताच्या पंतप्रधान या नात्याने आणि भारताच्या नागरिक या नात्याने अतिशय व्यापक स्वरूपातून पंडित जवाहरलाल नेहरू स्पष्ट करतात. या ठिकाणी त्यांनी भारताची रचना प्रथमतः स्पष्ट केली आहे आणि ही स्पष्ट केल्यानंतर भारतातील अनेक व्यक्ती, अनेक संस्थानांचे राजे रजवाडे परेशान होतात की पंडित जवाहरलाल नेहरू जे थीम मांडत आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे जे उद्देश सांगत आहेत, भारत देश निर्माण होत आहे आणि हे देश निर्माण होत असताना या देशाची रचना कशी असावी हे स्पष्ट करत असताना दुसरा मुद्दा सांगतात की भारताला संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करणार आहोत. म्हणजे भारत जे संघराज्यात्मक स्वीकार करत आहे, या संघराज्यामधून त्यांनी जे तिसरा मुद्दा सांगतात की ते म्हणतात की या संघराज्यातून आम्ही जे प्रदेश आहेत, या प्रदेशांना म्हणजेच वेगवेगळे प्रदेश जे प्रांत आहेत, या प्रांताला प्रदेशामध्ये रूपांतर करणार आणि प्रदेशामध्ये रूपांतर केल्यानंतर यांना जे राज्याचे कर्तव्य आहेत ते पार पाडण्यासाठी सांगणार. मित्र, ज्या भारतामध्ये 560 प्रांत आहेत, या प्रांतांना एकत्रित करणं हे सर्वात मोठं आव्हान संविधान सभेसमोर होतं. आणि या संविधान सभेसमोर आव्हानच नाही तर या संविधान सभेमध्ये जे 207 सभासद आले होते, या 207 सभासदामध्ये एकही संस्थानाचा प्रतिनिधी आला नव्हता आणि दुसरी गोष्ट मुस्लिम लीगचे प्रतिनिधी नव्हते. आणि इतकं बर्डन, इतकं टेन्शन, इतकं म्हणजे की त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जे बोलत होते तर ते बोलत असताना ज्या टेन्शन मधून आणि ज्या वास्तविक देशाच्या समोरातून जे विजन मांडत होते ते विजन पाहत असताना पंडित जवाहरलाल नेहरू कधीच डगमगले नाही. आणि ते म्हणतात की जे प्रांत आहेत, जे प्रदेश आहेत, त्यांना आम्ही राज्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा सांगतात की सार्वभौम, स्वतंत्र सार्वभौम भारतीयांची व राज्यांची सत्ता अधिकार या लोकांकडून प्राप्त करून घेतले जाते. ते याच्या पुढे म्हणतात की जे देश निर्माण होत आहे, हे देश निर्माण झाल्यानंतर जे राज्य आहे या राज्यांना सार्वभौम दिलं जाईल आणि सार्वभौम दिल्यानंतर या राज्यांना एक प्रकारे जी सत्ता दिली जाईल आणि अधिकार दिले जातील, हे अधिकार पूर्णतः लोकांकडून दिले जातील. म्हणजेच त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. एक प्रकारे देशाचे सार्वभौमत्व आणि राज्यामध्ये जे सरकार आहे, सत्ता आहे आणि अधिकार आहे, हे सगळे जनतेकडून दिले जातील. कोणाकडून दिले जातील? जनतेकडून. इथे एकही व्यक्ती हुकुमशाह नाहीये. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विजन मध्ये काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विजन मध्ये देश आहे आणि राज्य आहे. ज्या पद्धतीने एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करत आहे, संघराज्य शासन सांगत आहे, त्याच पद्धतीने त्यांनी प्रांत सांगितलेले आहे. आणि प्रांतानंतर चौथा मुद्दा सांगितलेला आहे. तिसरा मुद्दा प्रादेशिक पक्ष, प्रदेश, आणि प्रदेशाच्या नंतर चौथा मुद्दा सांगितलेला आहे की हे जे देश आहे या देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि सोबतच हे राज्य आहे, हे राज्याचं सरकार किंवा सत्ता अधिकार हे सर्व जनतेकडूनच दिलं जाईल. जनता ही जनार्दन आहे. इथे शासक मोठा नाही,
इथे शासक जरी मोठा असला तो शासिताकडून निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा भाकीत पंडित जवाहरलाल नेहरू स्पष्ट करतात. यानंतर पाचवा मुद्दा सांगतात सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय, दर्जा संबंधी बाबत कायद्यापुढे समानता व स्वातंत्र्य देण्याची हमी दिली जाईल. अर्थात पाचव्या मुद्द्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, न्याय, स्वातंत्र्य व समता हे दिले जाईल अशा पद्धतीचे विचार पंडित जवाहरलाल नेहरू पाचव्या मुद्द्यामध्ये मांडतात. पाचव्या मुद्द्यामध्ये मांडत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण देशामध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सर्वांना समान न्याय दिला जाईल. कसा दिला जाईल? समान न्याय दिला जाईल. समान न्यायाचं वितरण केलं जाईल. म्हणजेच ज्या पद्धतीने सामाजिक स्तरावर न्याय सांगितला जातो, ज्या पद्धतीने राजकीय स्तरावर न्याय समजला जातो, त्याच पद्धतीने आर्थिक दृष्टिकोनातून न्याय वितरण करण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू करतात आणि अशा पद्धतीचं वास्तविक सरकार निर्माण करण्याची कल्पना पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या उद्देशातून 13 डिसेंबर 1946 रोजी स्पष्ट करतात. यानंतरचा सहावा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू स्पष्ट करतात. ते म्हणतात या देशामध्ये जे अल्पसंख्याक वर्ग आहेत, या देशामध्ये जे मागास वर्ग आहेत, या देशामध्ये जे दलित वर्ग आहे, या देशामध्ये जो बहुजन वर्ग आहे, या देशामध्ये जो आदिवासी वर्ग आहे, या वर्गांच्या अधिकारांची हमी देण्याचे विचार ते स्पष्ट करतात. म्हणजेच अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीय आणि त्याच्यानंतर आदिवासी आदी घटक जे आहेत यांना जे हक्क आहेत हे हक्क पुरविण्याची तरतूद आपल्या उद्देशामध्ये स्पष्ट करतात. यानंतर ते सातवा मुद्दा सांगतात. सातवा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणतात गणराज्याची कल्पना व आंतरराष्ट्रीय न्यायानुसार भूप्रदेश, वायू, समुद्र यांचे सार्वभौमत्वाचे हक्क अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजेच ते म्हणतात की जे गणराज्य म्हणजे जे राज्य निर्माण होत आहे, जे देश निर्माण होत आहे, हे गणराज्य भूप्रदेश, वायू आणि समुद्र या तिन्ही घटकांची माहिती, या तिन्ही घटकांचे सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही करणार आहोत. आणि शेवटचा हक्क जो उद्देश सांगतात तो म्हणजे आठवा, या देशातील जी प्राचीन संस्कृती आहे, या देशाची जे प्राचीन वास्तू आहे, या देशातील ज्या प्राचीन बाजू आहेत यांचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य असेल. म्हणजेच या प्राचीन वास्तू किंवा भूमी या घटकांची ते संरक्षण करण्याची हमी देतात. असे 8 उद्देश भारतीय संविधानाच्या 13 डिसेंबर 1946 दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या उद्देशिकेमधून स्पष्ट करतात. विद्यार्थ्यांनो, या उद्देशिकेमध्ये तुम्हाला एक जाणीव झाली असेल की पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारत हा एक देश निर्माण करत आहे जे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असेल आणि या स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राला संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करण्याची त्यांनी कल्पना ठेवलेली आहे. आणि त्यासोबत या देशामध्ये जे प्रदेश आहेत या प्रदेशांच्या हक्कांची, प्रदेशांच्या अधिकाराची आणि प्रदेशांच्या कर्तव्याची ती बाजू मांडत आहेत. त्याचसोबत देशाचे
जे सार्वभौमत्व आहे म्हणजे देशात जे सार्वभौमत्व आहे आणि सोबत जे राज्यामध्ये जी सत्ता आहे, अधिकार आहे, हे सर्वस्व जनतेच्या अधिकारातून जनतेकडून प्राप्त केले जाते. त्यानंतर त्यांनी सांगतात की या देशामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा यांना जो न्याय वितरित केला जातो, हा न्याय तसेच स्वातंत्र्य आणि बंधुता यांची हमी देण्यासाठी संकल्प करतात. त्यानंतर 6व्या मुद्द्यामध्ये ते सांगतात या देशामध्ये अल्पसंख्याक वर्ग आहेत, ज्याच्यामध्ये बौद्ध आहेत, पारशी आहेत, शीख आहेत, जैन आहेत. हे जे अल्पसंख्याक वर्ग आहेत, समुदाय आहेत, या समुदायासोबतच देशामध्ये अनेक समुदाय आहेत की ते हक्कापासून दूर आहेत, ज्यामध्ये दलित आहेत, मागासवर्ग आहेत, आदिवासी आहेत. यांना त्यांच्या अधिकारांची पूर्णतः त्यांच्या अधिकार मिळवून देण्यासाठी हे संविधान परिपूर्ण प्रयत्न करेल असे सांगतात. त्यानंतर 7व्या मुद्द्यामध्ये ते सांगतात हे जे गणराज्य आहे, हे देश आहे, हे राष्ट्र आहे. या सार्वभौम राष्ट्रामध्ये जे भूप्रदेश आहे, या भूप्रदेशाची वायू आहे आणि समुद्र आहे, या घटकावरती ते आपलं स्वतःचं पूर्ण राष्ट्राचं नियंत्रण राहील, यावरती कुणाचंही नियंत्रण राहणार नाही, ही त्या उद्देशिकेमधून आपली ग्वाही देतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा सांगतात की या देशाची जी प्राचीन भूमी आहे, या प्राचीन भूमीचं संरक्षण करणं ह्या संविधानाचं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने आपला उद्देश साध्य करण्यासाठी संविधान सभा तत्पर राहील आणि संविधान सभा या चौकटीमध्ये ठेवूनच संविधान निर्माण करेल असा ध्यास ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या संविधानासाठी अशा प्रकारची उद्देशिका स्पष्ट करतात. मित्रहो, ही उद्देशिका जगातील सर्वात श्रेष्ठ अशी उद्देशिका समजली जाते. 21व्या शतकामध्ये जवळपास 193 देश निर्माण झालेले आहेत, परंतु इतके विस्तारित आणि स्पष्ट स्वरूपाची उद्देशिका आतापर्यंत कोणत्याच संविधान सभेमध्ये स्पष्ट केलेली नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की हे जे संविधान सभेचे उद्देश आहेत, हे संविधान सभेचे उद्देश अभ्यासात असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताला समोर ठेवून हे संविधानाचे उद्देश स्पष्ट केलेले आहेत. आणि हे संविधान सभेचे उद्देश स्पष्ट केल्यानंतर या संविधान सभेच्या उद्देशानंतर सर्वात महत्वाचं येतं की 13 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा संविधान सभेमध्ये हे उद्देश पंडित जवाहरलाल नेहरू स्पष्ट करतात आणि स्पष्ट केल्यानंतर त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर जयकर हे बोलतात आणि जयकर बोलत असताना म्हणतात की तुम्ही जे संविधान सभेचं कामकाज चालू करत आहात, हे संविधान सभेचं कामकाज थांबवा, हे संविधान लिहू नका, हे संविधान निर्माण करू नका. जोपर्यंत या संविधान सभेमध्ये ब्रिटिशांनी शिमला करारामध्ये 1946 ला जे सांगितलेलं आहे की त्यांनी म्हणले की मुस्लिम लीगचे प्रतिनिधी आणि प्रांताचे प्रतिनिधी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत संविधान सभेचं कामकाज चालू करायचं नाही, आणि जोपर्यंत हे प्रतिनिधी येणार नाही तोपर्यंत या कामकाजाची सुरुवात करायची नाही, असा ठाम मत जयकर हे स्पष्ट करतात. आणि जयकर हे स्पष्ट केल्यानंतर या संविधान सभेचं कामकाज ठप्प होतं, सगळं वातावरण विस्कळीत होतं, सर्व शांत बसतात. आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा परेशान होता की जयकर हे काय बोलते, आणि सर्वांना माहिती होतं की आता या ठिकाणी संविधान सभेचं कामकाज चालू होत नाही. आणि तेव्हा त्यावेळेस संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते म्हणतात की या संविधान सभेच्या कामकाजासाठी नवीन प्रतिनिधी होतील, ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असो, या नंतरची माहिती पुढच्या तासामध्ये बघू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधान सभेमध्ये भाषण करतात, या संविधान सभेमध्ये भाषण केल्यानंतर त्यांनी या उद्देशिकेबद्दल आणि देशाबद्दल आणि संविधानाबद्दलचे विचार प्रकट करतात. या विचार प्रकट करण्याची भूमिका आणि संविधानाचे जे महत्त्व सांगितलेले आहे त्याची माहिती उद्याच्या तासिकेमध्ये बोलू. धन्यवाद.